सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नमस्ते साहित्य उत्सव. गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो. हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर आपल्या नावाचा ठसा उमटवणारे, मग ते नायक असो वा महानायक, प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय. मी इतिहास बोलतोय. साहित्य उत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. मी इतिहास बोलतोय या आपल्या सदरा अंतर्गत आज जाणून घेऊया भारतीय इतिहासातील तत्वज्ञांबद्दल, विशेष करून भारतीय इतिहासातील स्त्री तत्वज्ञांबद्दल. पुरुष प्रधान असलेला किंवा पुरुषांची मक्तेदारी असलेला तत्वज्ञान हा एक विषय आहे. विशेषतः पाश्चात्य तत्वज्ञानाचा जर विचार केला तर आपल्याला एकाहून एक तत्वज्ञ आढळून येतात. सॉक्रेटिस, प्लेटो, अरिस्टॉटल या तिघांबद्दल तर आपण जाणून घेतलंच आहे. अर्वाचीन काळातही अनेक तत्वज्ञ आहेत ज्यांच्याबद्दल आपण पुढे जाणून घेणार आहोतच. परंतु पाश्चात्य तत्वज्ञानाचा विचार केला असता एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. या विषयामध्ये स्त्री तत्वज्ञ कुठेही आढळून येत नाही. मात्र भारतीय प्राचीन तत्वज्ञान किंवा भारतीय वैदिक तत्वज्ञान हा विषय याला अपवाद आहे. वैदिक तत्वज्ञानामध्ये अनेक स्त्री तत्वज्ञ होऊन गेले आहेत, ज्यापैकी जास्त, परंतु दुर्दैवाने आपल्याला त्याबद्दल फारशी माहिती आजपर्यंत तरी मिळू शकलेली नाही. परंतु दोन महत्त्वपूर्ण स्त्री तत्वज्ञ वैदिक काळामध्ये होऊन गेल्या, त्या म्हणजे गार्गी आणि मैत्रेयी. तर या दोघींबद्दल आपण आज जाणून घेऊया. या दोन्ही तत्वज्ञ महान तत्वज्ञ याज्ञवल्क्य यांच्याशी संबंधित आहे. मैत्रेयी ही याज्ञवल्क्य यांची दुसरी पत्नी होती. गृहस्थाश्रमाचा त्याग करून जेव्हा वानप्रस्थाश्रम स्वीकारण्याची इच्छा याज्ञवल्क्य यांना झाली, तेव्हा त्यांनी आपल्या दोन्ही पत्नींपुढे म्हणजेच कात्यायनी आणि मैत्रेयी यांच्यापुढे असे निवेदन केले की मला वानप्रस्थाश्रम स्वीकारायचा आहे, तेव्हा मी माझी संपत्ती तुम्हा दोघींमध्ये विभाजित करीत आहे. कात्यायनीने त्याला लगेचच होकार दिला. परंतु मैत्रेयीने विचारले, अशी कोणती गोष्ट आहे जी मला समाधान देऊ शकते?
अशी कोणती गोष्ट आहे जी मला आत्म्याचे ज्ञान देऊ शकते किंवा ब्रह्माचे ज्ञान देऊ शकते? तेव्हा याज्ञवल्क्य यांनी तिला सांगितले की अशी कुठलीही गोष्ट नाही, या संपत्तीमधली कुठलीही अशी गोष्ट नाही जी तुला आत्मज्ञान देऊ शकते. कारण आत्म्याचे अस्तित्व हे सर्वत्र आहे आणि ते चिरकाळ टिकणारे आहे. त्यामुळे या संपत्तीपैकी कुठलीही गोष्ट तुला समाधानी करू शकणार नाही. तेव्हा मैत्रेयी बोलली की मला मग या संपत्तीमधलं काहीही नको. या मैत्रेयी आणि याज्ञवल्क्य यांच्यात पुढे अनेक प्रश्नोत्तरे झाली. आत्म्याचे अस्तित्व समजावून देताना याज्ञवल्क्य म्हणतात, त्यांनी एक प्रयोग मैत्रेयी सोबत केला. मैत्रेयीला एका पात्रामध्ये पाणी आणि मीठ एकत्र करून तिला प्यायला दिले असता तिला विचारले, तिला त्या पात्राच्या विविध टोकावरून पाणी प्यायला लावले असता तिने सांगितले की प्रत्येक वेळी ते मला खारट लागत आहे, परंतु त्यामध्ये कुठेही मीठ निदर्शनात पडत नाही. पण याचा अर्थ हा नाही, मीठ दिसत नसले तरी मिठाचे अस्तित्व आपण नाकारू शकत नाही. असेच आत्म्याचे आहे. आत्मा आपल्याला दिसत नसला तरी सुद्धा आपण त्याचे अस्तित्व नाकारू शकत नाही. हाच मैत्रेयी आणि याज्ञवल्क्य यांचा प्रश्नोत्तराच्या माध्यमातील संवाद प्रश्न उपनिषद म्हणून आज प्रसिद्ध आहे. दुसरी तत्वज्ञ आहे गार्गी. गार्गी ही महर्षी वाचकनव यांची कन्या आहे. त्यामुळे तिला गार्गी वाचकनवी असेही संबोधले जाते. तिने ब्रह्मविद्या आत्मसात केली आहे, त्यामुळे तिला ब्रह्मवादिनी असेही म्हटले जाते. गार्गीच्या मातेची इच्छा होती की आपल्या मुलीने तत्वज्ञानात किंवा शास्त्राभ्यास न करता एखाद्या राजकुमाराशी लग्न करून सांसारिक सुख प्राप्त करावे. परंतु वडिलांची आणि स्वतः गार्गीची अशी इच्छा होती की आपण शास्त्राभ्यास करावा आणि ब्रह्मविद्येत आपण पारंगत व्हावे. तर वडिलांच्या पाठिंब्यामुळे गार्गीने आपला शास्त्राभ्यास सुरू ठेवला. पुढे विदेह नगरीचा राजा जनक हा शास्त्राभ्यास, त्यावर होणाऱ्या चर्चा, त्यावर होणाऱ्या मसलती याचा व्यासंगी असा हा राजा होता. तर त्याने एकदा अनेक विद्वानांना महाचर्चेसाठी आमंत्रित केले. चर्चेचे यजमानपद हे राजाने स्वतःकडे ठेवले. वडिलांची संमती घेऊन गार्गी देखील या महाचर्चेला उपस्थित राहिली. राजाने हजारो गायी त्यांच्या शिंगांना सोन्या मोत्यांनी मढवलेले दागिने बांधून तयार ठेवल्या आणि सभेला आवाहन केले. आजच्या चर्चेमध्ये जो सर्वोत्कृष्ट तत्वज्ञ असेल तो या हजारो गायींना घेऊन जाईल. परंतु हे आव्हान स्वीकारायला कोणीही तयार नव्हते. कुठलाही विद्वान हा विचार करीत होता की आपण जर या गायी घेऊन जायला लागलो तर बाकी आपल्याला प्रश्न करतील आणि आपण त्यांना पराभूत करू शकू अथवा नाही याबद्दल सर्वच साशंक होते. परंतु राजाच्या दरबारी असलेल्या याज्ञवल्क्य यांनी सर्व गायी आपल्या शिष्यांना घेऊन जायला सांगितले. तेव्हा एका शिष्याने त्यांना आव्हान दिले, तुम्ही सर्वोत्कृष्ट तत्वज्ञ आहात, जर असाल तर आमच्या प्रश्नांची उत्तरे तुम्ही दिली पाहिजे. याज्ञवल्क्य यांनी एकेका
विद्वानाच्या प्रश्नांची यथायोग्य उत्तरे दिली. प्रत्येकाचे समाधानही झाले. शेवटी एक स्त्री तिथे उपस्थित होती, जी म्हणजे गार्गी. तिने प्रश्न विचारायला सुरुवात केली. तिनेही आपले प्रश्न विचारले, परंतु याज्ञवल्क्य यांनी तिला सांगितले, गार्गी प्रश्न विचारणे थांबव. तेव्हा गार्गी थांबली, परंतु 2 दिवसांनी ती पुन्हा परत आली. गार्गीची या कारणासाठीच दाद दिली पाहिजे की चर्चा संपल्यानंतर सुद्धा ती 2 दिवसांनी परत आली, म्हणजे तिने बाउन्स बॅक केलं आणि पुन्हा एकदा याज्ञवल्क्य यांना चर्चेसाठी आव्हान दिले. यावेळी तिने म्हटले की काशीचा राजा असो की विदेहनगरीचा राजा असो, जो आपल्या शत्रूला चित करण्यासाठी सदैव तयार असतो आणि त्याला एवढा आत्मविश्वास असतो की आपल्या धनुष्यावर मी 2 बाण जरी चढवले तरी मी शत्रूला आरामात पराभूत करेल. तशाच प्रकारे मी सुद्धा 2च प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. पहिला प्रश्न म्हणजे भूत, भविष्य, वर्तमान हे ज्यामध्ये भरले आहे ते कशामध्ये ओतप्रोत भरले आहे, याचे उत्तर आकाश असे याज्ञवल्क्य यांनी दिले. पुढे ती म्हणते, तर या आकाशाचा निर्माता कोण आहे? म्हणजेच आकाशाची निर्मिती कोणी केली आहे? यावर याज्ञवल्क्य यांनी याची निर्मिती म्हणजे अक्षर, आणि ते अक्षर म्हणजेच ब्रह्म, आणि तेच म्हणजे आत्मा असे सांगितले आहे. आणि त्याचे स्वरूप स्पष्ट करताना त्यांनी म्हटले आहे की तो गौर नाही, तो कृष्ण नाही, तो आकाश नाही, तो पाताळही नाही, तो अग्नी नाही, तो जल नाही, तो वायू नाही. आपण त्याला एका संज्ञेमध्ये बांधून ठेवू शकत नाही. तो सर्वत्र आहे, तो चिरकाळ टिकणारा आहे, तो चिरस्थायी आहे. ज्याला आत्मज्ञान झाले तो यशस्वी आहे, ज्याला आत्मज्ञान झाले नाही तो मिथ्या आहे, इत्यादी अनेक उदाहरणे देऊन याज्ञवल्क्य यांनी गार्गीच्या प्रश्नांचे यथोचित उत्तर दिले. गार्गीचे समाधान झाले. एका अभ्यासू तत्वज्ञाचे उदाहरण तिने, तत्वज्ञाचा दाखलाच तिने घालून दिला. कारण समोरच्याला प्रश्न विचारल्यानंतर त्याचे मत अमान्य करण्याचा दुराग्रह तिने दाखवला नाही, तर तिने त्याचे प्रतिपादन समजावून घेतले व आपले समाधान करवून घेतल्यानंतर याज्ञवल्क्य यांची स्तुतीही केली आणि याज्ञवल्क्य यांचे श्रेष्ठत्व मान्य केले. अशी ही भारतीय वैदिक संस्कृती होती, ज्यामध्ये स्त्री पुरुषांना समान दर्जा होता. स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणेच शास्त्राभ्यास करून शास्त्राभ्यासांच्या होणाऱ्या चर्चांमध्ये भाग घेण्याचा अधिकार होता. आजही जी कोणी स्त्री असे विविध क्षेत्रात यश संपादन करते, त्यांची तुलना गार्गी किंवा मैत्रेयी यांच्याशीच केली जाते. यातूनच गार्गी आणि मैत्रेयी या दोघींचीही महत्ता सिद्ध होते. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सअप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.